भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 2025 सालाच्या अखेरीस एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. जागतिक पातळीवर भारताने आपली आर्थिक ताकद सिद्ध करत जपानला मागे टाकले असून भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा वेगवान विकास दर पाहता हे यश अपेक्षेपेक्षा लवकर मिळाले असल्याचे स्पष्ट होते. ताज्या अहवालानुसार भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा म्हणजेच GDPचा आकडा 4.18 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. या आकड्याच्या जोरावर भारताने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे सारले आहे. गेल्या काही वर्षांपासून जपान आर्थिक मंदी आणि घटती लोकसंख्या यांसारख्या समस्यांना सामोरे जात असताना भारताने मात्र सातत्यपूर्ण आणि स्थिर विकास दर कायम ठेवत हे महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. भारताची ही प्रगती केवळ योगायोगाने घडलेली नसून गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांचा हा थेट परिणाम आहे. डिजिटल क्रांतीमुळे विशेषतः UPI आणि डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडली गेली आहे. मेक इन इंडिया आणि PLI योजनांमुळे उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून देशांतर्गत उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. यासोबतच रस्ते, रेल्वे आणि बंदरांच्या विकासामुळे पायाभूत सुविधा मजबूत झाल्या असून व्यापार आणि उद्योगांना वेग मिळाला आहे. भारताकडे असलेली विशाल आणि तरुण कार्यशक्ती ही उत्पादकता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2025 साठीच्या अंदाजित जागतिक क्रमवारीनुसार अमेरिका पहिल्या, चीन दुसऱ्या आणि जर्मनी तिसऱ्या स्थानावर असून भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर जपान आता 5व्या स्थानावर आहे. तज्ज्ञांच्या मते भारताची ही झेप येथेच थांबणार नाही. 2026 पर्यंत भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या वेगाने भारताची आर्थिक प्रगती सुरू आहे ते पाहता 2027-28 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकतो आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था मोठी होणे म्हणजे केवळ आकडेवारीतील बदल नसून याचा थेट फायदा सामान्य नागरिकांनाही होतो. परकीय गुंतवणूक वाढते, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात आणि देशातील लोकांचे राहणीमान उंचावण्यास मदत मिळते. जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकणे हे भारताच्या जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे. जागतिक मंदीच्या सावटातही भारताने आपली आर्थिक चमक कायम ठेवली आहे. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.